शिवजयंती दरम्यान माझे पती राजू कोळी यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे समोर बसण्यास भाग पाडलं। त्यामुळे माझ्या नवऱ्याला कायमचा बहिरेपणा आला असा आरोप करत पत्नी भारती कोळी यांनी मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती। आता या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडिओ मराठा कार्यकर्ते राम जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे। यात राजू कोळी हे एका दुकानात जाऊन काही खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे। राम जाधव यांच्या म्हणण्यानुसार राजू यांना सर्व काही ऐकू येत आहे, त्यांच्या कानाला दुखापत झालेली नाही। याविषयी राम जाधव यांनी काय म्हटलंय बघा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बदनाम करण्याचा डाव आहे का या तक्रारीनं दिसून येत आहे। सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि उपायुक्त कबाड साहेब यांनी जे नियमाने अटी घातली होती, एक बेस आणि एक टॉप लावण्यात तिथे यावे म्हणून प्रत्येक मंडळाने तिथे एक बेस एक टॉप लावले होते आणि प्रत्येक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर तिथे गाणे त्या मिरवणुकीमध्ये लावले होते। प्रत्येक मंडळ हे नियमात मिरवणूक काढले असताना 18 तारखेला बीजी ग्रुप म्हणून जे कोयना नगरला एक मंडळ आहे, त्या मंडळाने 18 तारखेला तिथं स्टँडिंग एक बेस एक टॉप लावला होता। तेथील पोलीस निरीक्षक यांनी स्वतः येऊन त्या आवाज सुद्धा चेक केला होता आणि सर्व नियमात असताना एका लेडीजने तिथं येऊन की बाबा माझ्या नवऱ्याला घरातून आणून तिथं बसवले आणि त्यामुळं बहिरेपणा आलाय म्हणून असं त्यांनी फिर्याद दिलेली आहे। त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी मला येऊन भेटल्यानंतर संपूर्ण हकीकत मी त्यांच्याकडून ऐकून घेतली, स्थानिक महिलांचे बाजू मी ऐकून घेतली। स्थानिक महिला पण सांगत होते की बाबा असं इथं कोणताही प्रकार घडला नाही। मग पोलीस प्रशासनाने मंडळाची बाजू न ऐकता खोटा गुन्हा दाखल कसा केला हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। आज त्या मंडळाने जो व्यक्ती जो बहिरा झालाय म्हणून जो फिर्याद दाखल केला होता, त्या सकाळी त्या व्यक्तीचा व्हिडिओ सुद्धा मी पोलीस उपायुक्त कबाड साहेब यांना तिथं दिलेला आहे। तो व्यक्ती स्वतः किराणा दुकान बेकरीमध्ये जाऊन खरेदी करत आहे, पैसे देत आहे। बहिरेपणा झाला असता तर तो व्यक्ती आज ऍडमिट असला असता आणि त्याच्या कानाला पट्टी असली असती। असं कोणताही तिथं प्रकार घडला नसून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला या महाराष्ट्रात डाग लावण्याचं काम काही लोकांच्या हातून होत आहे। पोलीस प्रशासनाने चौकशी करून गुन्हा दाखल तिथं करायचा होता, पण असं न करता स्थानिक पोलिसांनी तिथं खोटा गुन्हा दाखल तिथं त्या महिलेचा ऐकून केलेला आहे। मी पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि कबाड साहेबांना विनंती करतो, सिव्हिल सर्जन मार्फत त्या व्यक्तीची आपण तिथे तपासणी करण्यात यावी। जर डॉल्बीमुळे जर त्या व्यक्तीचे जर बहिरा झाला असेल तर तुम्ही मंडळावर तिथं कारवाई करावी, पण तुम्ही तिथं शिवजयंतीला चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून गालबोट लावण्याचं काम तिथं करू नये।